विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण करभार पात्रता किंवा त्यालाच आपण करदेय क्षमता असं म्हणतो. तर करभार पात्रतेचा अर्थ, व्याख्या आणि करभार पात्रतेचं महत्त्व या मुद्द्यांचा विचार आपण मागच्या पिरियडला केलेला आहे. आजच्या पिरियडला आपल्याला करभार पात्रतेचे निर्धारक घटक याचा विचार करायचा आहे. तर लोकांची करभार पात्रता ही काही घटकांवर अवलंबून असते. तर त्या घटकांचा विचार आपण आता करणार आहोत. तर त्यातील पहिला घटक आहे राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्नावर करभार पात्रता ही अवलंबून असते. राष्ट्रीय उत्पन्न जेवढं जास्त तेवढी करभार पात्रता जास्त असते आणि याउलट राष्ट्रीय उत्पन्न कमी असेल तर करभार पात्रता ही कमी असते. कारण राष्ट्रीय उत्पन्न जास्त असेल तर लोकांचं उत्पन्नसुद्धा जास्त असतं, कारण व्यक्तिगत उत्पन्नाची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि लोकांचं उत्पन्न जास्त असेल तर लोक शासनाला जास्त कर देऊ शकतात. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नावरती लोकांची करभार पात्रता ही अवलंबून असते. राष्ट्रीय उत्पन्न जास्त असेल तर करभार पात्रता जास्त असते आणि राष्ट्रीय उत्पन्न कमी असेल तर करभार पात्रता ही कमी असते. करभार पात्रता ठरवणारा दुसरा घटक आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप. तर देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप हे कसं झालं आहे, ते समप्रमाणात झालं आहे का विषम प्रमाणात झालं आहे, यावरही करभार पात्रता ही अवलंबून असते. राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप समान असणं याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्न हे सर्व लोकांमध्ये सारख्या रीतीने वाटलं गेलेलं. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप विषम असणं याचा अर्थ काही लोकांच्या वाट्याला जास्त उत्पन्न आलं आहे आणि काही लोकांच्या वाट्याला उत्पन्न हे कमी आलेलं आहे. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप कसं झालं आहे यावरही करभार पात्रता ही अवलंबून असते. जर राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप समप्रमाणात झालं असेल तर करभार पात्रता ही कमी असते. याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्न हे सर्व लोकांमध्ये सारखं वाटलं गेलं असेल तर लोकांची करभार पात्रता कमी असते. कारण राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप समप्रमाणात होणं याचा अर्थ सर्वांचं उत्पन्न हे सारखं असणं आणि त्यामुळे त्यांची करभार पात्रतासुद्धा कमी असते. आणि लोकांची करभार पात्रता कमी असल्यामुळे शासनालासुद्धा कर रूपाने उत्पन्न कमी मिळण्याची शक्यता असते. याउलट राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप विषम झालं असेल तर करभार पात्रता जास्त असते. कारण राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप विषम होणं म्हणजेच काही लोकांच्या वाट्याला जास्त उत्पन्न येतं आणि काही लोकांच्या वाट्याला कमी उत्पन्न येतं. पण ज्यांच्या वाट्याला जास्त उत्पन्न येतं त्यांची करभारची पात्रता जास्त असते आणि त्यामुळे शासनाला जास्त उत्पन्न हे कर रूपाने मिळत असतं. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप समान झालेलं असेल, समप्रमाणात झालेलं असेल तर लोकांची करभार पात्रता कमी असते. आणि जर राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप विषम प्रमाणात झालं असेल तर लोकांची करभार पात्रता ही जास्त असते. तिसरा मुद्दा लोकसंख्या. तर करभार पात्रतेचा निर्धारक घटकांमधील तिसरा मुद्दा आपण पाहत आहोत, तो म्हणजे लोकसंख्या. देशातील लोकसंख्येवरही करभार पात्रता ही अवलंबून असते. देशातील लोकसंख्या कमी असेल तर करभार पात्रता ही जास्त असते. याउलट देशातील लोकसंख्या जर जास्त असेल तर करभार पात्रता कमी असते. आता तुम्हाला वरवर पाहिलं तर असं वाटलं असेल की लोकसंख्या जास्त असेल तर करभार पात्रता जास्त असेल आणि लोकसंख्या कमी असेल तर करभार पात्रता कमी असते. पण तसं ते नसतं. कारण लोकसंख्या जास्त असली तरीसुद्धा लोकसंख्या जेवढी जास्त तेवढं लोकांचं उत्पन्न कमी असतं आणि लोकांचं उत्पन्न कमी म्हणून त्यांची करभार पात्रता ही कमी असते. आणि लोकसंख्या जास्त याचा अर्थ सर्वच लोक कर देतात असं नाही, तर कुटुंबातील सदस्य संख्या जास्त असेल तर उलट लोकांची करभार पात्रता ही कमी असते. आणि म्हणून देशातील लोकसंख्या जर जास्त असेल तर त्या लोकसंख्येची करभार पात्रता कमी असते आणि लोकसंख्या कमी असेल तर निश्चितपणे करभार पात्रता ही जास्त असते. चौथा मुद्दा आहे लोकांचे जीवनमान. जीवनमानालाच आपण राहणीमान असे म्हणतो. तर लोकांचं राहणीमान कसं आहे यावरही करभार पात्रता ही अवलंबून असते.
लोकांना जर उच्च राहणीमानात जीवन जगण्याची सवय असेल तर त्यांचा राहणीमानावरील खर्च जास्त असतो आणि त्यामुळे ते शासनाला कमी प्रमाणात कर देऊ शकतात, म्हणजेच त्यांची करभार पात्रताही कमी असते. म्हणजेच लोकांचा राहणीमानाचा खर्च जास्त असल्यामुळे ते शासनाला कमी कर देऊ शकतात आणि म्हणून त्यांची करभार पात्रताही कमी असते. या उलट राहणीमानावरील खर्च कमी असेल तर लोक शासनाला जास्त रक्कम ही कररूपाने देऊ शकतात, म्हणजेच त्यांची करभार पात्रताही जास्त असते. तर अशा रीतीने लोकांचं जीवनमान कसं आहे, लोकांचं राहणीमान कसं आहे यावरही त्यांची करभार पात्रता अवलंबून असते. जर लोकांचं राहणीमान उच्च प्रतीचं असेल तर त्यांचा खर्च जास्त असतो आणि म्हणून ते शासनाला जास्त कर देऊ शकत नाही आणि म्हणून त्यांची करभार पात्रताही कमी असते. या उलट लोक काटकसरी असतील, तेवढं उच्च प्रतीचं जीवनमान जगत नसतील तर त्यांच्याकडे उत्पन्नही शिल्लक राहतं आणि ते शासनाला जास्त कर देऊ शकतात आणि त्यांची करभार पात्रताही जास्त असते. पुढचा मुद्दा आहे कर पद्धती. तर देशातील कररचना कशी आहे, करपद्धती कशी आहे यावरही करभार पात्रता अवलंबून असते. जर करपद्धती सोपी असेल, सुटसुटीत असेल, भाषा स्पष्ट असेल तर ती करदात्यांच्या दृष्टीने योग्य असते आणि त्यामुळे करभार पात्रताही जास्त असते. म्हणजेच कररचना जर ही सोपी असेल, कर देण्याची पद्धत सोपी असेल, गुंतागुंतीची नसेल, कर देणं लोकांना त्रासदायक वाटत नसेल तर करभार पात्रता जास्त असते. या उलट कर आकारण्याची पद्धत जर गुंतागुंतीची असेल, त्रासदायक असेल, अवघड असेल तर मात्र लोकांची करभार पात्रता कमी असते, कारण कर भरणे त्यांना त्रासदायक वाटते आणि ते कर चुकवण्याचा प्रयत्न करतात. त्रास वाचवण्यासाठी ते म्हणतात जे होईल ते पाहून घेऊ, पण कर काही भरायचा नाही. तर अशा रीतीने कर विवरणपत्रातील भाषा कशी आहे, कर देण्याची पद्धती कशी आहे यावर सुद्धा, करांचे दर कसे आहेत यावर सुद्धा करभार पात्रता ही अवलंबून असते. कारण करांचे दरही वाजवीपेक्षा जास्त असले आणि कर विवरणपत्रातील भाषा गुंतागुंतीची असेल, लोकांना समजण्यासारखी नसेल, कर भरणं हे त्रासदायक असेल, वेळखाऊ काम असेल तर लोक कर चुकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून करभार पात्रताही कमी असते. पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक खर्चाचं आकारमान. तर शासन खर्च करत असते आणि या खर्चावर सुद्धा करभार पात्रता अवलंबून असते. कारण सरकारने खर्चात वाढ केली तर लोकांच्या उत्पन्नात वाढ होते आणि ते शासनाला जास्त कर देऊ शकतात, त्यातून त्यांची करभार पात्रताही वाढत असते. या उलट शासनाने अनुत्पादक कारणासाठी खर्च केला तर लोकांच्या उत्पन्नात वाढ होत नाही आणि त्यामुळे करभार पात्रताही कमी राहते. तर अशा रीतीने शासन किंवा सरकार कोणत्या बाबींवर खर्च करते आहे, कोणत्या कारणासाठी खर्च करत आहे यावरही करभार पात्रता अवलंबून असते. शासनाने जर उत्पादक कारणासाठी खर्च केला, रोजगार वाढीसाठी खर्च केला, रोजगार निर्मितीवर खर्च केला तर लोकांना रोजगार मिळतो, त्यांचं उत्पन्न वाढतं आणि ते शासनाला कर देऊ शकतात, त्यांची करभार पात्रताही वाढत असते. तर अशा रीतीने शासनाने उत्पादक कारणासाठी खर्च केल्यामुळे जर लोकांच्या उत्पन्नात वाढत असेल तर साहजिकच त्यांची करभार पात्रता ही जास्त असते. पण शासनाने अनुत्पादक कारणासाठी खर्च केला तर मात्र त्यातून लोकांची करभार पात्रता ही काही वाढत नाही, लोकांच्या उत्पन्नात वाढ होत नाही आणि पर्यायाने त्यांची कर देण्याची क्षमताही वाढत नाही. तर अशा रीतीने शासन कोणत्या बाबीवर खर्च करत आहे, किती करत आहे हे सुद्धा अवलंबून असतं, याच्यावरही करभार पात्रता ही अवलंबून असते. 7वा मुद्दा आहे करभार पात्रतेचा निर्धारक घटकांमधील परिस्थिती. तर देशातील परिस्थिती कशी आहे, देशातील सरकार कसं आहे यावरही करभार पात्रता ही अवलंबून असते. देशातील सरकार स्वदेशी आहे की परकीय आहे यावरही करभार पात्रता ही अवलंबून असते. स्वदेशी सरकार असेल तर लोक सरकारला जास्त कर द्यायला तयार असतात, पण परदेशी सरकार असेल, परदेशी सरकारने आपल्या देशावरती आक्रमण करून
सत्ता काबीज केली असेल तर लोक त्या सरकारवरती नाराज असतात आणि लोकांना माहीत असतं की हे सरकार आपल्याकडून कर घेऊन त्यांच्या देशामध्ये कर उत्पन्न नेणार आहेत आणि म्हणून लोक अशा विदेशी सरकारला जास्त कर द्यायला नाराज असतात. पण जर स्वदेशी सरकार असेल तर मात्र लोकांचा त्या सरकारवर विश्वास असतो आणि लोक जास्त कर द्यायला तयार असतात. याचाच अर्थ स्वदेशी सरकार असेल तर लोकांची करभार पात्रता ही जास्त असते आणि विदेशी सरकार असेल तर लोकांची करभार पात्रता ही कमी असते. या उलट त्याचप्रमाणे देशातील सरकार लोकशाही सरकार आहे का हुकुमशाही सरकार आहे यावर सुद्धा करभार पात्रता ही अवलंबून असते. जर लोकशाही सरकार असेल तर करभार पात्रता जास्त असते, पण हुकुमशाही सरकार असेल तर मात्र करभार पात्रता ही कमी असते. कारण लोकशाही सरकार हे जनतेच्या कल्याणासाठी स्थापन झालेलं असतं आणि त्यामुळे अशा जनतेच्या कल्याणासाठी जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या सरकारसाठी जनतासुद्धा देशातील लोकसुद्धा जास्त कर द्यायला तयार असतात. पण हुकुमशाही सरकार असेल तर जबरदस्तीने तिथे नियमांची अंमलबजावणी केली जात असते. जनतेबद्दल अशा सरकारला आत्मीयता नसते. धाक दपटशा दाखवून त्यांच्याकडून नियमांचं पालन केलं जातं आणि अशा सरकारवरती जनता नाराज असते आणि म्हणून हुकुमशाही सरकारला जनता कर द्यायला नाराज असल्यामुळे करभार पात्रता ही कमी असते. याउलट लोकशाही सरकार असेल तर करभार पात्रता जास्त असते. त्याचप्रमाणे युद्धकालीन परिस्थितीत किंवा आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रप्रेमाने भारावून लोक शासनाला जास्त कर देण्यास तयार असतात. तर देशातील परिस्थिती कशी आहे? युद्धकालीन परिस्थिती असेल तर जनतेला माहीत असतं की देशाचं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सैन्यात जाऊ शकत नाही, लढू शकत नाही सीमेवर, तर आपण देशासाठी एवढं तरी करू शकतो की आपल्या उत्पन्नातील काही भाग कररूपाने आपण शासनाला देऊ शकतो. आणि मग अशा वेळेला युद्धमय परिस्थितीमध्ये देशप्रेमाने भारावून लोक जास्त कर द्यायला तयार होतात, म्हणून त्या लोकांची करभार पात्रता जास्त असते. त्याचप्रमाणे एखादी नैसर्गिक आपत्ती जर देशावरती कोसळली, समजा भूकंप झाला किंवा काही ठिकाणी महापूर आले, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली किंवा काही रोगराईंच्या साथी आल्या, आताच्या कोरोनासारख्या साथी आल्या, तर अशा वेळेला सुद्धा मानवतेच्या भावनेने प्रेरित होऊन लोक शासनाला जास्त कर द्यायला तयार होतात आणि मग त्यांची करभार पात्रता ही जास्त असते. आणि शांततेच्या परिस्थितीत मात्र जनता शासनाला जास्त कर द्यायला तयार नसते. तर अशा रीतीने देशातील परिस्थिती कशी आहे यावर सुद्धा करभार पात्रता ही अवलंबून असते. तर करभार पात्रतेचा निर्धारक घटक शेवटचा तो म्हणजे तेजी मंदीची परिस्थिती. तर तेजी मंदीच्या परिस्थितीवरही करभार पात्रता अवलंबून असते. कारण तेजीच्या परिस्थितीमध्ये लोकांचे उत्पन्न वाढत असल्याने तेव्हा करभार पात्रता ही जास्त असते. याउलट मंदीच्या परिस्थितीत सर्वत्र नैराश्याचे वातावरण असतं, रोजगारात घट झालेली असते, लोकांचा रोजगार गेलेला असतो, त्यांच्या हातात उत्पन्न नसतं आणि अशा परिस्थितीत लोकांची करभार पात्रता ही कमी असते. याउलट तेजीच्या परिस्थितीत लोकांच्या हातात उत्पन्न असतं, पण तेजीच्या परिस्थितीतही तेजीने जर मर्यादा ओलांडली तर मात्र जनता या वाढत्या महागाईच्या परिस्थितीमध्ये कर द्यायला तयार नसते, नाराज असते. पण तेजीच्या सुरुवातीच्या काळात मात्र सर्वत्र व्यवस्थित चालू असतं, उत्पादक व्यापारी वर्ग हा आनंदात असतो, सर्वांच्या हातात पैसा असतो आणि त्यावेळेला लोक जास्त कर द्यायला तयार असतात. पण मंदीच्या परिस्थितीत मात्र सर्वत्र नैराश्याचं वातावरण असतं, सर्वांचंच उत्पन्न कमी झालेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये करभार पात्रता ही कमी असते. म्हणजेच देशात तेजीची परिस्थिती आहे का मंदीची परिस्थिती आहे यावर सुद्धा करभार पात्रता ही अवलंबून असते. तर अशा रीतीने करभार पात्रता ही विविध घटकांवर अवलंबून असते.